म्हणून निवडणुका असो नसो जनतेची अखंडप्रमाणे सेवा करणं, त्या सेवेच्या माध्यमातून जनतेशी असलेला एक संपर्क, जनतेशी असलेली आपली वैचारिक सामाजिक सर्व क्षेत्रातली बांधिलकी ही त्याच पद्धतीने टिकून ठेवून आपण काम करणं, याच भूमिकेतून आपण सातत्याने त्या निमित्ताने काम करत आलो। आजच्या शिबिराच्या माध्यमातून पुढची 4 वर्ष 2029ला आपण लोकसभेच्या निवडणुकीला समोर जाऊ। तो कालखंड, आगामी येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कालखंड, हे सारं काय आपल्या सर्वांच्या समोर निश्चितपणाने त्या ठिकाणी आहे। गेली 7 वर्ष स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका न झाल्यामुळेच एक तऱ्हेचं शैथिल्य त्या प्रशासन व्यवस्थेमध्ये स्थानिक स्तरावरती आलेलं आहे। असं लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून पुन्हा एकदा ते स्तरीय प्रस्थापित करण्याचा प्रयत्न, जे स्थानिक स्वराज्य संस्था निर्माण करण्यासाठी स्वर्गीय चव्हाण साहेबांचं झालेलं योगदान, यामुळे महाराष्ट्र देशपातळीवरती एक वेगळा पैसा असलेला तुम्हाला आणि मला त्या ठिकाणी पाहायला मिळू शकला। महाराष्ट्रवादी रे। परंतु मित्रांनो, आपण हे विसरू नये की आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आहोत। आपला स्वतःचा एक इतिहास आहे, आपली एक स्वतःची ओळख आहे आणि आपली एक स्वतःची विचारधारा देखील आहे। छत्रपती शिवाजी महाराजांच्या मार्गावर आपण चालतो। धैर्य पण करुणेसह, कार्यक्षमता पण न्यायासह वागणे, हीच आपली कार्यपद्धती आहे। आपण राजमाता जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, महात्मा ज्योतिराव फुले, सावित्रीबाई फुले, मौलाना आझाद, बिरसा मुंडा, अण्णाभाऊ साठे, त्याचबरोबर महात्मा गांधी आणि महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेब यांच्या अहिंसा आणि जनसन्मान, समानता, सर्वांना हक्काचे शिक्षण, पुरोगामित्व हे आदर्श आपण त्या ठिकाणी जाणतो। भारताच्या संविधानावर आपल्या सर्वांचं राष्ट्रवादाच्या पायाभूत मूल्य ते आपण उभा आहोत। संविधान आपल्याला दररोज आठवण करून देतं की भारताची ताकद ही विविधतेतील एकता आहे आणि निवडणुका येत जात राहतील। जिंकणं हरणं हा लोकशाहीचा भाग आहे, पण आपल्या मूल्यांच्या सोबत कदापि तडजोड होऊ नये याची सर्वांनी खबरदारी त्या ठिकाणी घेतली पाहिजे।